साईडला उजव्या हाताला भिंत दिसते ही मुख्य मंदिराची भिंत आहे आपल्या श्री दत्तप्रभूंची मंदिराची। आणि त्या मंदिरातून आपण निघालो आणि त्याच्या पाठीमागे इकडं हे दोन्ही देवांचे इकडं भोजनस्थान आहे। तर ते भोजनस्थान आपण आधी करायला जाणार आहोत। आणि तुम्ही बघू शकताय की इकडं छान असा डोंगर आहे आणि सूर्य हळुवारपणे वरती आलेला आहे। आणि इकडं जे स्थान आपण करायला जातोय ना त्याच्या पलीकडे छोटासा तलाव सुद्धा आहे। आणि आता आपण पोचलो आहोत स्वामींच्या भोजनस्थानावर। आणि इकडे तुम्हाला आधी दाखवते की हा तलाव आहे। पावसाळ्यात हा खूप भरलेला असतो पूर्ण, या मंदिराच्या पायरीपर्यंत पाणी असतं असं मी इथं ऐकलं। आणि हे तुम्ही बघताय की सूर्यप्रकाशामुळे तलाव खूप सुंदर दिसतोय। भोजनस्थान केल्यानंतर आम्ही इकडं त्याच्या पाठीमागे आणखीन एक मंदिर आहे तिकडं आलो। इकडं आहे विशेष तळा आणि तुम्ही बघू शकता की खूप मोठं असं स्थान आहे स्वामींचं। आणि हे तिघी स्थानं आपल्या ह्या माहूरच्या इकडं मंदिर आहे ना तिथंच आहेत आजूबाजूला, थोड्या अंतरावर आहेत, आपण पायी जाऊन सुद्धा करू शकतो असे आहेत। आणि आता आम्ही गाडीने प्रवास करून रोडाने आलो आणि इकडं मग डोंगरावर चढतो आहोत। तर आम्हाला जायचं आहे आता विशेष तळा आणि सहस्र अर्जुनाने जिथं बाण मारलेला आहे ना तर त्या ठिकाणावर आपल्याला आता जायचं आहे। आपण जे मुख्य मंदिरामध्ये गेलो होतो जिथं आजही दत्तात्रय प्रभू निद्रेसाठी येतात, तर तिथून सुद्धा असा डोंगरावरून रस्ता आहे या स्थानावर येण्यासाठी। पण तिकडून येण्याचा जो डोंगराचा रस्ता आहे तो मार्ग ज्याला प्रॉपर माहिती आहे ना तर त्याच्यासोबतच आपण येऊ शकतो। मी तिथं लग्नाआधी एकदा आलेली आहे जेव्हा मी पायवारीला आली होती ना इकडं, तर त्या डोंगराच्या मार्गानेच मी इकडं सहस्र अर्जुनाच्या स्थानाला भेट दिलेली आहे। पण आत्ता आम्ही इकडं रोडाने आलो आणि रोडावरून मग इकडं हे डोंगर चढलो आणि त्याच्यानंतर मग इकडं खाली उतरतो आहे। इथं आहे हे विशेष तळा आणि हे इकडं आपण आलो आहोत विशेष तळा या ठिकाणी। तुम्ही बघू शकता हे पूर्ण नमस्कारी आहे, पूर्ण नमस्कारी आहे हे विशेष। आणि असं म्हणतात की ज्याच्या नशिबात असलं त्याने हात फिरवल्याबरोबर डोळे लावल्याबरोबर स्मरण वगैरे केलं की ज्याच्या हातात जो विशेष आला असो त्याला श्री दत्तात्रय प्रभूंचा विशेष मिळतो असं म्हणून। दादा इकडे आहो, पहिले बसून सांगा तुमची तिकडे होते का खाली ना? मी पैसे घेऊन आलोय, टाइम देऊ आम्हाला उठी करायला। म्हणजे उठते नाही का खाली आपला बरोबर आल्या आल्या झटून विधी करून काय फायदा आहे? बरोबर अरे वेळा सांगायचं हो हो सुरात पासून सांग। आपलं जे खाली मेरुवाडा तलाव आहे तिथे श्री दत्तात्रय महाराज स्नान करायचे आणि हा जो पाषाण आहे या पाषाणावर बसून श्री दत्तात्रय महाराज ऋषी मध्ये आपले केस कळप सुकवायचे। त्या युगामध्ये कार्तिवीर्य नावाचा राजा होता जो छोटा होता, त्याला बोट वगैरे नव्हते, छोटे होते, तो काही राज्य वगैरे कारभार करू शकत नव्हता, म्हणून त्याने आपलं प्राधान्य राज्य सोपवलं। आणि तो असा विचार केला त्यांनी की जे ऋषीमुनी सिद्ध साधक असतात मी त्यांच्यापाशी जाईन आणि त्यांच्या सिद्धीने मी हे बोट जोडून येईन। तो खूप ऋषीमुनी फिरला पण त्याला असं कुणीच नाही भेटलं। मग जेव्हा तो सह्याद्री पर्वतावर आला आणि त्यांनी जेव्हा श्री दत्तात्रय मानेची श्रीमूर्त बसलेली दिसते, केस वाढवताना श्री दत्तात्रय माने शांत बसलेले आणि सगळे प्राणी जे निर्वैर भूत खेळताना दिसले, मग तो वेदला गेला श्री दत्तात्रय महाराजांची श्रीमूर्त बघून।
मग त्याच्या मनात असा भाव आला आपण यांची सेवा करू. मग तो इथं राहून रोज श्री दत्तात्रय महाराजांना धूप दाखवायचा वगैरे, रोज सेवा करायची. एक दिवस त्याला धुपाटणं नाही भेटलं, त्याने आपल्या टोटात तर विस्तवर टाकला, धूप दाखवायला लागला. तेव्हा श्री दत्तात्रय महाराज त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यावेळेस मग जी कातडी असती ती जाळायला लागली. ती जाळायला लागल्यानंतर मग दत्तात्रय प्रभूंनी मागं वळून बघितलं, अरे सांडे सांडे म्हणे, मी प्रसन्न झालो, माफ काय केलं पाहिजे. तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंनी त्याच्या जे हात छोट्या हात होते त्या छोट्या हातामध्ये 1000 हाताचं बळ दिलं. म्हणून या स्थानाला सहस्र अर्जुनवर प्रधान स्थान असं म्हणलं जातं. दुसरी गोष्ट जी विहीर दिसते, हो ठीक बरोबर आहे. दत्तात्रय प्रभूंनी त्याला वर दिलता की तू 3 लोकात गमन करशील. देवाने त्याला चक्रवर्ती पद दिलं की तू या पृथ्वीचा राजा होशील. आणि देवाने त्याला आयुष्य एवढं दिलं की तू चिरंजीवी होशील. पण श्री हत्या ब्राह्मण हत्या काही हत्या करू नको, तर तुझा विनाश होऊन जाईल असं श्री दत्तात्रय प्रभूंनी महाराजांनी याच ठिकाणी त्याला जो वर दिलेला आहे. त्याच्यानंतर मग त्याच्या हाताने रेणुका देवी जमदग्नी कामधेनू तिने हत्या कुठं गाडल्या, त्याचा वध झाला याला रिद्धपूरला. मग आता 3 हत्या घडल्यामुळं मग रेणुका देवीने आरोळी दिली परशुरामाला. परशुराम महादेवाकडे विद्या शिकायला होता. मग विद्या शिकायला होता तर महादेवाने सांगितलं तुझ्या आई संकटे तू जा म्हणून. दिवस तिने आल्यावर सर्व बघितलं, जी सहस्र अर्जुन जे विद्वांस घडलेला होता. मग तिने असं सांगितलं की आमच्या अंतविधी अशा ठिकाणी घरची गोरी भूमिका फक्त श्री दत्तात्रय महाराज देऊ शकतात. मग तिनं सांगितलं आमची कावड घेऊन चल, श्री दत्तात्रय महाराजचं दर्शन होईन. दर्शन होता क्षणी त्या कावडीला कोण कुठं असे सांगितलं. श्री दत्तात्रय प्रभू परशुराम दत्तशिखर तिला भेट दिली. हा परशुरामाला तिला कोंब फुटला. मग समजून गेले दत्तात्रय महाराज त्यांनी चरण पकडले, विनंती केली माझ्या आईसाठी जागा पाहिजे. म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंनी वरती जागा दाखवली आणि आता अंतविधी करायचं पाणी पण सर्व तीर्थाचं. श्री दत्तात्रय महाराजांनी सांगितलं की जा तू सर्व तीर्थाचं पाणी घेऊन ये. त्यांनी सांगितलं तुमच्या श्रीचरणापाशी सगळे तीर्थ आहे म्हणे. त्यावेळेस श्री दत्तात्रय प्रभूंनी परशुरामाला जी विहीर आहे तिला बाण मारायला लावला आणि तिथून पाताळातली गंगावर आल्याने श्री दत्तात्रय महाराजांनी चरणांक ते पाणी देवीच्या ध्यानाला दिलं. त्याला सांगितलं तुझ्या आईचा अंतविधी कर आणि तू निघून ये. तिने अंतविधी केला, अर्ध्या राष्ट्रात आला पण तिने मागं वळून बघितल्यामुळे ती कोरुमुख फिट झाली. मग दत्तात्रय प्रभूंनी काय केलं, तिला वर दिले, गोठ स्थापन केलं, तिला स्थापना केली आणि असं तिच्या देवाच्या हातात जे होतं मध्ये वंश वगैरे तिला टाकलं. दत्तात्रय प्रभू तिला वर गेलं की तू बघशी पाहू म्हणून. असं दत्तात्रय इथल्या 2 महत्वाच्या लीळा. श्रीचक्रपाणी महाराजांनी स्नान केलंय आणि आधी श्री दत्तात्रय महाराज रोज पर्वत क्रीडा करताना नेतलेला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया.